नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन यावर आपण आधीच एक थेरी लेक्चर घेतलेलं आहे। ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर अवश्य ते लेक्चर पहा। ते जर लेक्चर पाहिलं तर ह्या जे आपण PYQ घेत आहे हे PYQ तुम्हाला अजून सोपे जातील। तर चला तर मग आपण वेळ न दवडता आज सामाजिक प्रबोधनाच्या या पाठाला आपण सुरुवात करू। ओके, पहा पहिला क्वेश्चन काय म्हणतो पहा, युरोपीय लोकांच्या माध्यमातून कोणत्या पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांना जाणीव झाली? पाश्चात्य म्हणजे युरोपियन शिक्षण, त्याला पाश्चिमात्य देश म्हणतात। या युरोपियन शिक्षणाची आपल्याला ओळख काय झाली? ब्रिटिशांमुळे। ब्रिटिशांची जे इंग्रजी शिक्षण पद्धती होती, त्यांचं जे तर्कशास्त्र होतं, त्यांचं जे समाजशास्त्र होतं, याची आपल्या भारतीयांना ओळख झाली। तर या शिक्षण पद्धतीमध्ये पाश्चात्यवादी शिक्षणामध्ये कशाचं आपल्याला जाणीव झाली म्हणते? तर आपल्याला या शिक्षणामधून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानामध्ये प्रस्तावनामध्ये हे मूल्य आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता। तर आपण पाश्चात्य शिक्षणामुळे या गोष्टी घेतलेल्या आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता। तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? कोणत्या माध्यमातून पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांना जाणीव झाली? तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता। आणि या शिक्षणामुळे आपण पाहतो महात्मा फुले, राजाराम मोहन राय, स्वामी विवेकानंदन, ओके, असे महर्षी कर्वे, तर या पाश्चात्य शिक्षणाचा अभ्यास करून त्यांनी आपल्या भारतीयामध्ये समाजामध्ये प्रबोधन घडवून आणलं। जे की अंधश्रद्धा म्हणा, वाईट चालरीती प्रथा होत्या, ते पाश्चात्य शिक्षणामुळे यांच्यामध्ये रुजल्या, आणि जेही पाश्चात्य शिक्षणामध्ये चांगल्या गोष्टी होत्या ते भारतीयामध्ये रुजवल्या गेल्या। ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन। तर या प्रश्नाचं उत्तर काय? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, जे की फ्रान्स देशाकडून घेतलेलं आहे सर्व जगांनी, आपल्या भारतामध्ये बी संविधानामध्ये स्वीकारलेला आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, दुसरा क्वेश्चन। पाश्चात्य शिक्षणामुळे, पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडील देश, युरोपियन देश म्हणू आपण, त्यांच्या शिक्षणामुळे, पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांना समाजातील अन्याय, प्रथा, जुनाट समाज व्यवस्था यांचा पडदा उघडला। कोणत्यामुळे? बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकनिष्ठा। त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला काय दिसतो? तर्क, विज्ञाननिष्ठा, ओके, समाजशास्त्र, इतिहास यावर त्यांनी बरंच, त्यांच्या रुसो म्हणा, व्हॉल्टेअर म्हणा यांनी लिखाण केलं, आणि त्याच लिखाणामधून आपले समाज सुधारक आपण पाहतो त्यांनी ही चळवळ केलेली आहे पाश्चात्य शिक्षणातून। पहा नेक्स्ट क्वेश्चन। तर या प्रश्नाचं उत्तर काय? बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकनिष्ठता तुम्हाला कशातून दिसते? पाश्चात्य शिक्षणामधून, ओके, युरोपियन देशामधून, युरोपियन देशाच्या शिक्षणामधून। इसवी सन 1828 साली राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? हा प्रश्न विचारला जातो। कोणत्या? ब्राह्मो समाजाची स्थापना। कोणत्या वर्षी? 1828। ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये कुठे? बंगाल प्रांतात, कोलकाता येथे। त्याला पहिले कोलकाता म्हणायचे, आता कलकत्ता म्हणायचे, आता कोलकाता म्हणायचे। कुठे? ब्राह्मो समाजाची स्थापना कुठे झाली? कोलकातामध्ये। आणि कोणी केली? राजा राम मोहन रॉय यांनी। ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय। याचे काही तत्व होते? एकेश्वरवाद, ओके, बहु ईश्वरवादाला यांचा विरोध होता। यांचे काही तत्व पहा, ब्राह्मो समाजाची तत्व तुम्हाला विचारतात, आणि त्याचं कोणतं नव्हतं म्हणून विचारतात। हा ब्राह्मो समाजाची तत्व पहा, ब्राह्मो समाज याच्यामध्ये काय होता? एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता। एकेश्वरवाद म्हणजे एकच ईश्वर आहे, एकच निर्मिक आहे असं म्हणणं होतं त्यांचं। त्यांनी धार्मिक ज्या अंधश्रद्धा, रूढी परंपरा होत्या, अंधश्रद्धा, ओके, अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, ओके, रूढी परंपरा, जे वाईट रूढी परंपरा होत्या त्यांना काय केला? त्यांनी विरोध केला। ओके, त्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, विधवा विवाह याचा पुरस्कार केला, तसेच बालविवाह याचा त्यांनी निषेध केला। ओके, पहा त्यानंतर तुम्ही पहा प्रार्थना समाजाची स्थापना आपण नंतरच्या क्वेश्चनमध्ये पाहू। डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, आर्य समाज हे आपल्या नंतर समाज येतील। ओके, पहा तर याचं उत्तर काय? 1828 साली राजाराम मोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ब्राह्मो समाजाची। आणि त्याची काही तत्व विचारतात तुम्हाला, ओके, ते तत्व पण लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? ओके, प्रार्थना समाज, तर प्रार्थना समाजाची स्थापना केली डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर। आत्माराम पांडुरंग तर्खडकर। कोणत्या वर्षी केली सर? 1867। कुठे केली सर? मुंबईला। याच्यामध्ये अजून कोणते सदस्य होते सर? तर गोपाळ हरी देशमुख हे सदस्य होते। याचं उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तर्खडकर। याचं उत्तर काय येईल? किंवा
त्यांचे अध्यक्ष म्हणा किंवा त्याची स्थापना म्हणा, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष हे आत्माराम पांडुरंग तरखडे होते. त्याची स्थापना झाली मुंबईमध्ये 1867मध्ये. त्याचे सदस्य विचारतात तर प्रार्थना समाजामध्ये कोण कोण सदस्य होते, तर गोपाळ हरी देशमुख हे सदस्य होते. ओके, महादेव गोविंद रानडे हे तुम्हाला सदस्य दिसतील. गोपाळ हरी देशमुख कुठे कुठे लोकहितवादी हा त्यांचं नाव घेतलं जातं, तर लोकहितवादी त्यांना म्हणायचे. नंतर पहा विष्णू शास्त्री पंडित, अजून एक होते तर ते कोण होते पहा, तर ते होते गोपाळ हरी देशमुख, राघव भांडारकर हे तुम्हाला दिसतील. हे प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते. ओके, महादेव गोविंद रानडे प्रार्थना समाजाची नंतर जी काही हे आहे चळवळ ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्यानंतर महादेव गोविंद रानडे यांनी सुरू ठेवली. ओके, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर 1867 मुंबई येथे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. राजाराम मोहन रॉयवर तुम्हाला बरेच प्रश्न येतील कारण कार्य पण तेवढंच महान आहे त्यांचं. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेच्या विरोधात कायदा करण्यात येण्यासाठी पुढाकार घेतला? सर्वांना माहीत आहे सती प्रथा. जर एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर त्याच सरणावर तिला टाकायचे आणि ही क्रूर अतिशय भयावह एक प्रथा होती, एक क्रूर प्रथा होती. जी सती प्रथा होती ही 1829 साली लॉर्ड बेंटिंग या इंग्रज गव्हर्नर जनरलने बंद केली. ओके, जो भारताचा गव्हर्नर होता जवळपास 1828 ते 1835 तुम्हाला याचा काळ दिसेल. आणि अशीच बंद झाली का, यासाठी बराच पाठपुरावा करावा लागला, बरेच निवेदनं द्यावं लागले, बरीच चर्चा करावं लागली आणि ही क्रूर प्रथा तुम्ही बंद करा असं इंग्रजाला सांगावं लागलं. म्हणून सती प्रथा बंद करण्यामागे सर्व जो कायदा केला सती बंद कायदा 1829 कायद्यानुसार, याच्यामध्ये सर्वात मोठं जर कार्य कोणाचं असेल तर कोणाचं आहे, राजाराम मोहन रॉय, जे 1829ला बंद केली होती लॉर्ड बेंटिंग या भारतीय गव्हर्नर जनरलने. ओके, पहा नेक्स्ट. प्रार्थना समाजाचे प्रमुख उद्दिष्ट काय होते विचारतात. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं ब्राह्मो समाजाचं प्रार्थना समाजाचं प्रमुख उद्दिष्ट होतं एकेश्वरवादाचा प्रसार. ईश्वर एकच आहे, निर्मिक एकच आहे. बहु ईश्वरवादाला त्यांचा विरोध होता. त्यानंतर बहुदेवतावादाला त्यांचा विरोध होता. मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती. कर्मकांड अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. आणि बऱ्याच समाजामध्ये तुम्हाला हे दिसत साम्य की कर्मकांड, अंधश्रद्धा, बहुदेवतावाद या गोष्टीला प्रत्येक समाजानं विरोध केला होता. तर प्रार्थना समाजाचे प्रमुख उद्दिष्ट काय होते, एकेश्वरवादाला त्यांनी मान्यता दिली होती, बहुईश्वरतावाद नाही. या प्रश्नाचं उत्तर काय येईल, प्रार्थना समाज कशाला महत्त्व द्यायचं, एकेश्वरवादाला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते विचारतात कोण कोण होते. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली आणि तेच अध्यक्ष होते. पण याचे कार्यकर्ते कोण होते किंवा याचे सदस्य कोण होते, कार्यकर्ते म्हणजेच याचे सदस्य कोण होते, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर स्वतः त्यांनी स्थापना केली, त्याचे अध्यक्ष होते. ओके, आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण होते, अध्यक्ष होते आणि स्थापना केली ती त्यांनी, अध्यक्षता काय स्थापना केली होती त्यांनी. ओके, कशाची, प्रार्थना समाजाची. विष्णू शास्त्री पंडित हे पण होते एक सदस्य. ओके, महादेव गोविंद रानडे हे पण होते, म्हणजे सर्व होते. याच्यामध्ये अजून कोण येईल, अजून येईल लोकहितवादी, अजून कोण येईल लोकहितवादी, अजून कोण येईल याच्यामध्ये राघव भांडारकर. लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. पा कोण कोण सदस्य येतील, आत्माराम पांडुरंग तरखडकर, विष्णू शास्त्री पंडित, महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि राघव भांडारकर. अजून काय होते पण प्रमुख हे होते. पण याचं उत्तर काय, प्रमुख कार्यकर्ते कोण होते, तर हे सर्वच होते. त्याच्यानंतर हे दोन पण लावा लक्षात ठेवा, कधी कधी ऑप्शनमध्ये हे राहतील, गोपाळ हरी देशमुख राहील आणि राघव भांडारकर राहील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वच सदस्य होते प्रार्थना समाजाचे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध समाज कोणत्या समाजाची संबंधित आहे? शुद्ध समाज म्हणजे कोणत्या समाजाला संबंधित आहे म्हणते, आर्य समाज. ओके, आर्य समाजाला संबंधित आहे. तर आर्य समाजाची स्थापना आहे 1875 मध्ये, 1875 मध्ये. तर आर्य समाजाचं काय काम होतं की आर्य समाज म्हणत होता की ज्या हिंदू धर्मांतरित आहेत, ज्यांनी ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म स्वीकारला तर त्यांना आपल्या स्वधर्मात आणणे, हिंदू धर्मात. तर त्यासाठी एक शुद्धी चळवळ केली होती, शुद्धी चळवळ. ओके, शुद्धी चळवळ म्हणतात त्याला. ओके, शुद्धी चळवळ या आर्य समाजाने केली होती, जे की 1875 मध्ये कोलकाता येथे स्थापन झाला होता. ओके, याची स्थापना कोण केली होती हे विचारतात.
लय महत्त्वाचं, स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती कोणी स्थापना केली होती? स्वामी दयानंद सरस्वती 1875 मध्ये बंगाल प्रांतात कोलकाता येथे. आणि शुद्धी चळवळ म्हणजे ज्याही हिंदूंनी ख्रिश्चन धर्म किंवा मुस्लिम धर्म स्वीकारला, इस्लाम धर्म, त्यांना स्वतःच्या धर्मात परत आणणे, त्यासाठी एक शुद्धी चळवळ होती. आणि ती शुद्धी चळवळ कोणी केली? आर्य समाजाने. आर्य समाजात एक ब्रीद वाक्य होतं, वेदाकडे परत चला, वेदाकडे परत चला. हे विचारतात तुम्हाला कोणत्या समाजाचं होतं म्हणून. वेदाकडे परत चला म्हणजेच वेदालाच तुम्ही सर्व ज्ञान माना, वेदालाच पूर्ण त्यांनी महत्त्व दिलं होतं स्वामी दयानंद सरस्वतीनं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 मध्ये मुंबई येथे, ओके, साल, कुठे आणि कोणी हे लक्षात ठेवायचं. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 मध्ये मुंबई येथे कोणत्या सभेची किंवा कोणत्या संस्थेची स्थापना केली? कोणत्या? परमहंस सभा. परमहंस सभा यांनी जे तत्व आहेत हे कोणत्या समाजाकडून घेतले होते? ब्राह्मो समाजाकडून. पूर्ण ब्राह्मो समाजाची, ओके, ब्राह्मो समाजाचे तत्व घेतले होते यांनी. कोणी? परमहंस सभेने. आता ब्राह्मो समाजाचे तत्व तुम्हाला माहिती आहे, एकेश्वरवाद, कर्मकांड, अंधश्रद्धा यांना विरोध, तेच यांचे तत्व होते. तेच बालविवाह, विधवा विवाहाला पुरस्कार, बालविवाहाला बंदी, ओके, बालविवाहाचा निषेध, जे काही तत्व होते हे तत्व महाराष्ट्रामध्ये, ही सभा कुठली आहे? महाराष्ट्र राज्यातली आहे, लक्षात ठेवा. परमहंस सभा कुठली दिसेल तुम्हाला? महाराष्ट्रातली, जे की तिची स्थापना 1848 मध्ये झाली होती, ओके. आणि परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर, जे की आपलं याचे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचे भाऊ होते. तर त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली, जी महाराष्ट्रात होती, जी ब्राह्मो समाजाच्या तत्वावर आधारलेली होती. पहा, लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा. डिप्रेस क्लासेस मिशन, त्याला दलित वर्गाचा मिशन म्हणतात. जे की शूद्र म्हणा, जे काही शोषित पीडित वंचित समाज म्हणा, त्यांच्यासाठी एक मिशन सुरू केलं होतं. त्याची स्थापना कोणी केली होती? तर त्याची स्थापना कोणी केली होती? बऱ्याच वेळा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदाहरण देतात, म्हणजे ऑप्शनला देतात, इथे नाही दिलं, पण कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला देतात की दलित वर्गाची मिशनची स्थापना. तर त्यावेळेस कन्फ्युजन होऊ नका. दलित वर्ग मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. काही वेळा ऑप्शन देते, मी बरेच वेळा पाहिलं तर तिथे कन्फ्युजन होतात मुलं की बाबासाहेब, किंवा तिथं बाबासाहेबांना टिकत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच असतील म्हणून. तर ते नाही. दलित वर्ग किंवा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना जर कोण केली म्हणलं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली, ओके. जे दलित समाजाचा त्यावेळेस शोषित पीडित वंचित समाज होता, त्यांना समाजात जे काही स्थान होतं ते स्थान नव्हतं, ओके, जीवन जगण्यासाठी. तर या मिशन मार्फत महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केली दलित वर्गामध्ये. जे काही सार्वजनिक पानवट्यावर त्यांना येऊ देत नव्हते, जे काही सार्वजनिक मंदिरामध्ये येत नव्हते, तर या चळवळीनुसार त्या गोष्टी घडल्या, ओके. तर लक्षात ठेवा, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना जर कोणी केली होती असं विचारलं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बरेच प्रश्न विचारतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली होती? कोणत्या समाजाची? सत्यशोधक समाजाची. कधी? 24 सप्टेंबर 1873. लक्षात ठेवा, विचारतात, कारण महत्त्वाचा समाज आहे. आणि या समाजाचे तत्व तेच होते. एकेश्वरवादाला, ओके, एकेश्वरवादाचा यांनी पुरस्कार केला होता. त्यानंतर धर्मकांड, अंधश्रद्धा याचा विरोध केला होता. त्यानंतर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ किंवा मुहूर्तमोड रवण्यामध्ये कोणाचा हातभार आहे? सत्यशोधक समाजाचा, म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुलेंचा, ज्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता, ओके. त्यांनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा पुणेमध्ये भिडेवाड्यात काढली होती. नंतर पाहणारच आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. 1873 मध्ये कोणता समाज स्थापन झाला होता आणि कोण केला होता? महात्मा फुलेंनी. कोणता समाज? सत्यशोधक समाज. लक्षात ठेवा, विचारता. बाकी आपण आर्य समाज पाहिलं, ओके, स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज पाहिला आपण, कोण? डॉक्टर आत्माराम कोण पाहिलं? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यानंतर आपण ब्राह्मो समाज पाहिलं, कोण? राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, ओके. याच्या बाहेर कोणताच प्रश्न जाणार नाही या समाजाच्या. त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि त्यांचे तत्व, ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रिया
व शूद्रांच्या शिक्षणासाठी कोणते महत्त्वाचे कार्य केले? आपण पाहतो 1848 भिडेवाडा पहिली शाळा मुलींची, पहिली मुलींची शाळा, क्वेश्चनकडे वळू नंतर, पहिली मुलींची शाळा. आणि 1854 पाहतो आपण दलितासाठी पहिली शाळा, म्हणजे जे शोषित पीडित समाज होता त्यांच्यासाठी, दलित वर्गासाठी पहिली शाळा, पहिली शाळा. ओके, तर याचा उत्तर काय? शाळा सुरू केल्या. 1848ला पहिली शाळा सुरू केली, त्यानंतर 1849ला लगेच मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली. अशा बरेच जवळपास 18 शाळा सुरू केल्या होत्या त्यांनी पुणे आणि मुंबईच्या भागामध्ये. एवढं महान कार्य होतं. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रिया आणि शूद्रांच्या शिक्षणासाठी काय केलं? तर शाळा सुरू केल्या आणि त्यांना स्त्री शिक्षण दिलं. आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिकून. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुलेला म्हटल्या जातं. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्य काय होते? किंवा भारतातील पण पहिल्या शिक्षिका म्हटल्या जाते. कोणाला? सावित्रीबाई फुलेला. सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्य काय होते? सत्यशोधक समाज आपण पाहतो. प्रमुख कार्य, तर प्रमुख कार्य तिन्ही होते. सर्व काय होते? शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे स्त्री शिक्षणामध्ये आणि दलित वर्गामध्ये, म्हणजे स्त्रियामध्ये आणि दलितामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या होत्या. ओके, त्यानंतर धार्मिक सुधारणावर भर. जे काही रूढी परंपरा अंधश्रद्धा, जे काही शोषित पीडित वंचितावर त्यावर अन्याय होता, जे काही ब्राह्मणशाही भटशाही तो वर्ग होता, त्यांना उच्चवर्णीयांना खडेबोल सुनावणारा हा समाज सुधारक होता. त्यांचे ब्राह्मणाचे कसब आपण ग्रंथ पाहतो, त्याच्यामध्ये त्यांनी खडेबोल सुनावले होते उच्चवर्णीयांना. ओके, आणि त्यानंतर सामाजिक समता. हे सामाजिक समता काय म्हणू आपण? दलित वर्ग, शोषित पीडित वंचित समाज हा एकत्र आला पाहिजे. त्याच्यामध्ये समानता आली पाहिजे, स्त्री पुरुष समानता आली पाहिजे, कोणताही जात धर्म पंथ यावर भेदभाव झाला नाही पाहिजे. यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. तर सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्य काय होते? तर शिक्षणाचा प्रसार करणे हे होतं, धार्मिक सुधारणावर भर देणं हे होतं, जे काही त्याला काय म्हणू आपण विधवांचा पुनर्विवाह घडवून आणणे. ओके, बालविवाहाचा प्रतिबंध करणे, या काही धार्मिक सुधारणा म्हणू आपण. ओके, त्यासाठी अंधश्रद्धा, धार्मिक परंपरा, जे वाईट चालीरीती रूढी परंपरा होत्या त्यांचा विरोध करणे. आणि सामाजिक समता. समाजामध्ये शूद्र अतिशूद्र असा कोणीही नाही, सर्व मानवजात एक आहे असा त्यांनी त्यांच्या सत्यशोधक समाजामध्ये संदेश दिला होता. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. समाज सुधारकामध्ये पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? पहिल्या महिला शिक्षिका भारतातील सावित्रीबाई फुले. सोपा प्रश्न आहे. पहिल्या शिक्षिका जे की 1848मध्ये पहिली शाळा काढली होती भिडेवाड्यामध्ये, त्यातच शिकवणाऱ्या पहिल्या शिक्षिका, जे की स्वतः घरी आपल्या ज्योतिरावांनी स्वतः आपल्या पत्नीला घरी शिकवलं आणि त्यांना शिक्षण दिलं. ज्यावेळेस सावित्रीबाई फुले शाळेमध्ये जात होत्या त्यांच्यावर लोक शेण दगड फेकायचे आणि सावित्रीबाई फुले दुसरी साडी घेऊन जायचे आणि त्या दुसऱ्या साड्या बदलून तेव्हा मुलांना शिकवायचे. इतकं महान कार्य या फुले दाम्पत्याचं आपल्याला दिसतं. ओके, तर पहिल्या महिला शिक्षिका जर कोण म्हणलं तर सावित्रीबाई फुले. ओके, बाकी स्त्रियाबद्दल, बाकी महान स्त्रियाबद्दल आपण पाहणार आहोत. ओके, पहा महर्षी कर्वे. ओके, महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणत्या संस्था स्थापन केल्या? पहा, तर SNDT महिला विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी. ओके, याची स्थापना 1916 मध्ये केलं. हे भारतातीलच पहिलं महिला विद्यापीठ नाही आहे, हे भारतातीलच नाही, याला आपण पहिले म्हणू भारतातील पहिले महिला विद्यापीठ, भारतातील पहिले महिला विद्यापीठ. ओके, पहिले महिला विद्यापीठ. आणि हे दक्षिण आशियामधलं पहिलं विद्यापीठ आहे. कोणतं? महिला विद्यापीठ. पहिलं कोणतं? महिला विद्यापीठ. महिला विद्यापीठ. ओके, तर दक्षिण आशियामधले किंवा भारतातील जर पहिलं विद्यापीठ जर कोणी विसरलं तर SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी, ज्याची कोणी स्थापना केली होती? महर्षी कर्वे यांनी.
ओके. तर महर्षी कर्वे यांनी SNDT स्थापना केली. तर हे हे दामोदर जे टाकरसे आपल्याला दिसतील हे त्या मुंबईतले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते त्यावेळेसचे उद्योगपती. त्यामुळे त्यांनी बरीच मोठी जी देणगी आहे त्या विद्यापीठाला दान दिली होती, म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावावर याला नाव पडलेलं आहे. तर पहा, महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणती संस्था स्थापन केली, तर श्रीमती नातीबाई दामोदर टाकरसी, हे त्याला काय म्हणू आपण, SNDT महिला विद्यापीठ, जे की दक्षिण आशियामधलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे. ओके, होतं त्यावेळेस. डॉक्टर भाऊदाजी लाड कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? डॉक्टर नाव दिसते बघा. डॉक्टर भाऊराजी लाड हे वैद्यक क्षेत्राशी संबंधित होते, परंतु त्यांनी सामाजिक सुधारणा बी केल्या. ओके, त्यांनी शिक्षणामध्येही चळवळ केली. त्यांनी विवाहाचा पुरस्कार केला, त्यांनी बालविवाहाचा निषेध केला. बरेच त्यांचे कार्य, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी चळवळही केली, शूद्र अतिशूद्रासाठी त्यांनी कार्य केलं. तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी वैद्यक क्षेत्रात खूप काम केलं आहे आणि ते स्वतः डॉक्टर होते, म्हणून ते कोणत्या क्षेत्राशी विचारलं आपला, तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते स्वतः डॉक्टर होते, म्हणजे वैद्यक होते. तर डॉक्टर भाऊदाजी लाड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, तर ते वैद्यक होते, म्हणजे डॉक्टर होते. पहा नेक्स्ट क्वेश्चन. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? महर्षी विठ्ठल ओके. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर यांनी भारत सेवक समाजाची. इथे थोडं कन्फ्युजन होईल पहा. ओके, भारत सेवक समाज वास्तविक बघा गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केला होता. हे गोपाळ कृष्ण गोखले, जर ऑप्शनमध्ये ते असेल तर त्याला टिक करा. परंतु सर इथे हे ऑप्शन काय, गोपाळ कृष्ण गोखलेनंतर भारत सेवक समाजाचं काम जर कोण केलं असेल तर न्यायमूर्ती रानडेनं, म्हणून कुठे कुठे सर्वात जास्त काम करणाऱ्या व्यक्तीचं पण नाव दिलं जातो. परंतु जर स्थापना जर कोणी केली म्हणलं तर गोपाळ कृष्ण गोखलेंनी 1905 मध्ये केली होती. 1905च्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला गोपाळ कृष्ण गोखले दिसतील. काय, भारत सेवक समाजाची स्थापना. पण कधी कधी जर ऑप्शनमध्ये न्यायमूर्ती रानडे जर दिसेल तर भारत सेवक समाजाची स्थापना दिसेल. ओके, तर हे दोन्ही व्यक्ती भारत सेवक समाजाशी निगडीत आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. स्वामी विवेकानंदन यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील कोणत्या शहरात झालेल्या विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले, असा प्रश्न विचारतो. कोणत्या? शिकागो. अमेरिकेतील कोणतं शहर होतं? शिकागो. माय ब्रदर अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, हा त्यांचा वाक्य प्रयोग खूप गाजला होता. म्हणजे याच्यातून ते हिंदू धर्माचे आध्यात्मिकतेचे गुरु म्हणून पूर्ण जगभर प्रसिद्ध झाले होते. त्यांचे इतकं भाषण ते गाजलं होतं. ते भाषण कुठलं होतं? शिकागो धर्म परिषदेतलं. ती धर्म परिषद खूप गाजली आणि हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान पूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम त्यावेळेस कोणी केलं? स्वामी विवेकानंदांनी. त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून पूर्ण जगाने स्वीकार केला की इतकं चांगल्या पद्धतीने हिंदू धर्माविषयी जर कोणी बोलला असेल त्यावेळेस तर शिकागो धर्म परिषद कोण बोललं? स्वामी विवेकानंदन. त्यांनी त्याच्या भाषणाची सुरुवात काय केली होती? अमेरिकेच्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. ओके, हे पण वाक्य त्यांचं खूप प्रचलित आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली कोणती चळवळ झाली? कोणती स्वातंत्र्य चळवळ पाहतो आपण? 1920 ते 1947. त्याच्यामध्ये त्यांनी खूप चळवळ केली, असहकार केलं. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? दांडी यात्रा काढली. त्यानंतर आपण काय पाहतो? भारत छोडो आंदोलन, अशा बरेच प्रकारचे आंदोलन केले. म्हणून गांधीजी कशासाठी येतील? स्वातंत्र्य चळवळी संबंधित येतील. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधीजींनी अस्पृश्यतेच्या विरोधात कोणती मोहीम सुरू केली? अस्पृश्यता, दलित वर्ग, जो काही अस्पृश्य समाजामध्ये भेद पाळला जायचा, तर त्याच्यासाठी एक मोहीम सुरू केली होती गांधीजींनी. ती कोणती? हरिजन आंदोलन. हरिजन सेवक संघाची स्थापना केली होती त्यांनी यासाठी. हरिजन सेवक संघ. तर ही स्थापना त्यांनी 1832 मध्ये केली होती. कासाठी? कारण जो दलित समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, यांना समानतेवर आणण्यासाठी, अस्पृश्य भेद नष्ट करण्यासाठी. म्हणून त्यांनी या हरिजन समाजाला एक प्रयोग केला होता यांचा, की ईश्वरांचे लेकरं आहेत, देवांचे लेकरं. ओके, यांना काय म्हणले होते? ते देवाचे लेकरं. हे देवाचे लेकरं आहेत. हरिजन हा शब्दातून त्यानं काय केलं होतं? हे देवाचे लेकरं आहेत, ईश्वराचे लेकरं आहेत, ईश्वराचे मुलं आहेत, असं त्यांचा एक वाक्य होतं, म्हणजे हरिजन शब्दातून. ओके, तर अस्पृश्यतेच्या विरोधात कोणती मोहीम सुरू केली होती? असे बरेच कार्यक्रम त्यांनी राबवले होते. मंदिरामध्ये प्रवेश म्हणा, किंवा सार्वजनिक पानवटा म्हणा, किंवा सार्वजनिक ठिकाणीमध्ये जो भेद पाळला जायचा, या विरोधात गांधीजींनी हरिजन आंदोलन सुरू केलं. त्यासाठी त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना पाहतो आपण 1832 मध्ये केलं होतं. आणि हरिजनांचा त्यांनी उल्लेख काय केला होता? की देवाची लेकरं आहेत.
ईश्वराची लेकरं आहेत. ओके, पहा निर्मिकाची लेकरं आहेत. नंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. शतपत्रे होते 108. कुठं कुठे 104 दिलं तुमच्या NMSच्या पुस्तकमध्ये 104 दिलेलं आहे, पण याचा खरा आकडा 108, पण याला शतपत्रे म्हणतात. शतपत्रे या माध्यमातून कोणी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला? कोणी? शतपत्रेमध्ये गोपाळ हरी देशमुख, त्याला आपण काय म्हणू? लोकहितवादी. लोकहितवादी, लोकांचे हित करणारे, म्हणून त्यांना लोकांनी लोकहितवादी म्हटलं होतं. तर यांनी जे काही शतपत्रे आहे, ओके, भाऊ महाजन विचारतात, भाऊ महाजन यांच्या पत्रामधून, भाऊ महाजन यांचं पत्र होतं कोणतं? प्रभाकर. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या पत्रातून त्यांनी शतपत्रे लिहिले होते. त्या शतपत्रामध्ये काय होतं? स्त्री पुरुष समानता, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, त्यानंतर अंधश्रद्धा, रूढी परंपरा यावर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. अशा बऱ्याच गोष्टीवर लिखाण त्यांनी केलं होतं. ओके, विधवा विवाहाचा पुरस्कार केला होता. ओके, बालविवाहाचा त्यांनी निषेध केला होता. अशा बऱ्याच गोष्टीवर लेख त्यांनी दिलेले आहेत. ते म्हणजे 108 त्यांच्या पत्रातून तुम्हाला दिसते. ओके, असे 108 त्यांनी पत्र दिले होते. 108 पत्रावर त्यांनी काय केलं होतं? स्त्री पुरुष समानता म्हणा, जे काही सामाजिक रूढी परंपरा आहेत त्यावर त्यांनी भाष्य केलं होतं. तर इथं आपल्याला काय विचारलं? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार जर कोणी केला होता शतपत्रामध्ये, तर पहिले शतपत्र माहीत पाहिजे कोणाचे होते? तर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचे होते. आणि त्यांनी लिहिले कुठं होते? भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामधून. ते साप्ताहिक होतं भाऊ महाजन यांचं. प्रभाकर काय होतं? साप्ताहिक होतं. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. शतपत्रे म्हणजे 100 पत्रे या माध्यमातून कोणी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला? पाहिला आपण गोपाळ हरी देशमुख, त्याला लोकहितवादी म्हणायचे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, रिपीट झाला क्वेश्चन. लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिंग जे 1828, काळ लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला काळ येऊ शकते, तर त्या काळानुसार तुम्ही ते गव्हर्नर निवडू शकता की या काळामध्ये हा होता म्हणून. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी केला? 1829. त्यांनी का केला? कारण त्यांच्यावर निवेदनं वारंवार, त्यांना जर पाठपुरावा जर कोणी केला असेल या गोष्टीचा, त्यांच्यावरची चर्चा जर कोणी केली असेल, तर कोणी केली? राजा राम मोहन रॉय. म्हणून सती प्रथा जी बंदी झालेली आहे, ते कायदा झाला आहे 1829चा, याच्यामध्ये सर्वाधिक जर कार्य कोणाचं असेल तर राजाराम मोहन रॉयचा. एक क्रूर प्रथा होती ती. ओके, तर कधी झाली याचं वर्ष लक्षात ठेवा? 1829 मध्ये. ओके, पतीच्या निधनानंतर स्त्रियांना त्या सरणावर जाळायची, त्याच त्याच्यावर क्रूर प्रथा होती, अमानुष प्रथा. ओके, पहा, महात्मा फुले यांनी इसवी सन 1854 मध्ये, साल लय लक्षात ठेवा लागतं. हे हार्ड क्वेश्चन मधले राहतात, असे वाटते सोपे पण हार्डमध्ये राहतात, कारण आपला सालच माहीत राहते. आपण डायरेक्ट टिक करतो मुलींसाठी म्हणून. ओके, 1854 मध्ये कोणती शाळा स्थापन केली? बरं, तुला वाटतं मुलींसाठी शिक्षण सुरू केलं? मुलींसाठी नाही, दलितांसाठी. मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी 1848 मध्ये काढली, भिडेवाडा पुणे. सांगितलं मी पहिलेच, पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे म्हणून सांगा. भिडेवाडा पुणे. त्यानंतर 1849 पुन्हा त्यांनी काढली मुलींसाठी. ही मुलींसाठी होती. ओके, पहिली शाळा मुलींसाठी होती, दुसरी शाळा मुलींसाठी होती. ओके, त्यानंतर त्यांनी मुलींसाठी खूप कार्य केलं. पण त्यानंतर 1854 मध्ये आपण पाहतो, 1854 मध्ये त्यांनी दलितासाठी शाळा सुरू केली, अस्पृश्यांसाठी, शोषित पीडित वंचित समाज जो होता त्यांच्यासाठी. दलितांसाठी पहिली शाळा जर कोणी सुरू केली महाराष्ट्रामध्ये, ते पण महात्मा फुलेच होते, ज्यांनी कधी चालू केली? 1854 मध्ये. कधी? 1854 मध्ये. दलितांसाठी शाळा सुरू करणारा व्यक्ती जर कोण असेल महाराष्ट्रातला समाजसुधारक, तो महात्मा फुले होता. ओके, याचं वर्ष लक्षात ठेवा, 1854 हे खूप महत्त्वाचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले कोणते पुस्तक स्त्री पुरुषामध्ये आणि माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर कडक टीका करणारे होते? कडक टीका केली त्यांनी. कोणती? गुलामगिरीमध्ये त्यांनी ब्राह्मणशाहीचा विरोध केला होता. जे उच्च वर्गीय समाज होता त्यांच्या विरुद्ध त्यांनी लिखाण केलं. ब्राह्मणाच्या कसात, सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी हा लय महत्त्वाचा ग्रंथ आहे. 1873 मध्ये त्यांचा प्रकाशित झाला होता. आणि 1800 गुलामगिरी कशामध्ये त्यांनी प्रकाशित केला होता? ज्यावेळेस सत्यशोधक समाज झाला स्थापन, त्याच्यामधले काही विचार याच्यामध्ये त्यांनी मांडले होते की आमचे विचार या गुलामगिरीमध्ये ज्या पुस्तकात सांगितले त्या प्रकारे आहेत, त्या प्रकारे आम्हाला कार्य करायचं आहे. ओके, संवाद कौमुदी हा ग्रंथ विचारतात. संवाद कौमुदी हा ग्रंथ विचारलेला आहे. संवाद कौमुदी होता, पहा इकडे लिहितो, संवाद कौमुदी, राजाराम मोहन रॉय.
राजा राममोहन रॉय. दुसरा याचा एक महत्त्वाचा ग्रंथ होता मिरात उल अखबार. मिरात उल अखबार हा फारसी भाषेत होता आणि हा काही प्रमाणात संस्कृत आणि काही प्रमाणात हिंदी होता. संवाद करून. ओके, पहा लक्षात ठेवा. त्यानंतर पहा निबंधमाला चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर. चिपळूणकर. ओके, कृष्णशास्त्री चिपळूणकर लिहा, लक्षात ठेवा. कोण आहे याच्यामध्ये? कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिला होता ग्रंथ. कोणता? निबंधमाला. लक्षात ठेवा. निबंधमाला हा ग्रंथ कोण लिहिला होता? विष्णुशास्त्री किंवा कृष्णशास्त्री. कुठे कुठे कृष्णशास्त्री दिला आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर. ओके, तर निबंधमाला हा ग्रंथ होता. गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुलेचा. संवाद कौमुदी पाहिला आपण राजाराम मोहन रायचा. आणि सभानेती हा होता गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादीचा. ओके, सभानेती कोणाचा होता? लोकहितवादी लिहितो फक्त. तुम्हाला माहीत झालं लोकहितवादी म्हणजे कोण? गोपाळ हरी देशमुख. एवढं काय विचारणार नाहीत, NMSला नाही बी आहे, पण हे लक्षात ठेवा. पण हे संवाद कौमुदी, गुलामगिरी आणि निबंधमाला हे तिन्ही तुम्हाला विचारले जातात. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. कधी कधी व्हिडिओ स्लो करून पहा, कधी कधी स्क्रीनशॉट घ्या आणि लिहा. ओके, तुम्हाला फायद्याचं राहील. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणते ग्रंथ पुन्हा प्रसिद्ध केले? काही ग्रंथ त्यांनी पुन्हा प्रसिद्ध केले, तर ते ग्रंथ होते वेद. कारण वेद हे सर्वसमावेशक ज्ञान आहे असे ते मानले होते. त्यांचा एक वेदाकडे परत चला हा संदेश खूप गाजला होता. वेदांकडे परत चला. त्यांनी एकेश्वरवाद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता याबद्दल बरंच लिखाण केलं. ओके, ते तुम्हाला कशामध्ये दिसेल? वेदामध्ये. त्यांनी वेदाला सर्वस्व मानलं होतं. तर कोण? जे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ओके, जे की त्यांचा आपल्याला कोणता धर्म दिसतो? कोणता? ओके, पहा वेद. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? आता आपण पाहिलं कोणाबद्दल? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता समाज? आर्य समाज. कोणता? आर्य समाज. रिपीट हेच क्वेश्चन येणार आहे. तो आर्य समाज 1875 मध्ये. कधी? कुठे? कोलकाता येथे. तेच ते डबल लिहित आहे मी. कशासाठी लिहित आहे? की तुमच्या दिमागात लक्षात फिट बसलं पाहिजे. कोलकाता म्हणजे बंगाल प्रांतामध्ये. तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ जर कोणाचा असेल तर कोणाचा होता? स्वामी दयानंद सरस्वती. त्याच्यामध्ये वेदाचं त्यांनी भाष्य केलं होतं. ओके, पहा नंतर नेक्स्ट क्वेश्चन. स्वामी विवेकानंदन कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? त्यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? रामकृष्ण मिशन. लक्षात ठेवा. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली होती? 1897. ओके, हे पण बंगाल प्रांतामध्ये कोलकातामध्ये झाली होती. कोलकाता, पहिले कलकत्ता म्हणायचे येतात, कोलकाता. आणि जे काही रामकृष्ण परमहंस होते, रामकृष्ण परमहंस हे कोण होते? हे होते स्वामी विवेकानंद यांचे गुरु. ओके, स्वामी विवेकानंद यांचे स्वामी विवेकानंद यांचे तुम्हाला कोण दिसतील? ते गुरु दिसतील. म्हणून त्यांच्या विचारावर रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये कोण केली? स्वामी विवेकानंद यांनी. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. रामकृष्ण परमहंस पाहिला आपण आता. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण होते? सोपा आहे, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचे गुरु जर कोण होते? रामकृष्ण परमहंस. तर शिष्य कोण राहतील? स्वामी विवेकानंद. आणि एक खूप प्रमुख शिष्य होते, एक त्यांच्या जवळचे शिष्य होते. ओके, तर त्याचं उत्तर काय? स्वामी विवेकानंद. ओके, जे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. आर्य महिला समाज. आर्य समाज पाहतो आपण स्वामी दयानंद सरस्वतीचा 1875 मध्ये स्थापन केलेला. पण आर्य महिला समाज, आर्य महिला जर समाज कोणी स्थापन केला असेल तर पंडिता रमाबाईंनी 1881 किंवा कुठे कुठे 1882 साल दिला आहे. ओके, पुणे येथे. आणि या समाजाचं तेच काम होतं की जे काही शोषित पीडित वंचित महिला आहेत त्या महिलांसाठी कार्य करणं, त्यांच्या शिक्षणासाठी कार्य करणं, विधवांच्या पुनर्विवाहासाठी कार्य करणं, बालविवाहाचा निषेध करणं, बालविवाह होऊ न देणं. ओके, काही जे केशवपंथसारख्या प्रथा होत्या त्या प्रथा मोडीत काढणं, हे काम कोणं केलं? आर्य महिला समाज ज्यांनी स्थापन केला पंडिता रमाबाई यांनी. आणि भारत स्त्री मंडळ. ओके, याची स्थापना पाहतो आपण 1906 ते 1909 दरम्यान पाहतो आपण. जे काय डिटेल काय कुठं नाही आहे. ओके, पण 1900 नंतर याची स्थापना झालेली पाहतो आपण. भारत स्त्री मंडळ.
जे की कोणी स्थापन केला होता? पंडिता रमाबाईंनी स्थापन केला होता. ओके, पहा नंतर नेक्स्ट क्वेश्चन. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? पंडिता रमाबाई. भारतीय समाजातील धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक असमानतेविरुद्ध कोण लढले? असमानता म्हणत ठळक जायचं महात्मा ज्योतिराव फुले. आणि असमानतेबद्दल बरंच कार्य केलं, जे की शोषित पीडित जो समाज होता, दलित वर्ग, यांच्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील हौद खुला केला होता. ओके, त्यांच्यासाठी शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या. आपण पाहिलं 1854 पहिली महाराष्ट्रातील दलित शाळा दलित विद्यार्थ्यांसाठी, दलित समाजासाठी जर कोणी सुरू केली असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. आणि त्यांनी समाजातील धार्मिकतेबद्दल ज्या काही गोष्टी होतात, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, आर्थिकबद्दल जो काही समाज आर्थिकतेनं मागासलेला आहे, जो की शोषित पीडित समाज, त्यावर त्यांनी भाष्य केलं. शैक्षणिक समाज पुढे जाण्यासाठी हंटर कमिशनला निवेदन पण त्यांनी दिलं होतं. ओके, आणि सामाजिकता आपण त्यांच्या समाज सुधारणा पाहतो. ओके, तर या सर्व सुधारणा जर कोणी केल्या असतील तर या भारतीय समाजामध्ये आपल्याला पाहतो असमानतेविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पंडिता रमाबाई रानडे यावर तुम्हाला क्वेश्चन थोडे कन्फ्युजन करतील. ओके, अजून आपण संकीर्णमध्ये अजून प्रश्नाची प्रॅक्टिस घेणार आहोत. पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था स्थापन केली? आताच पाहिला आर्य समाज, आर्य महिला समाज. पण याच्यामध्ये दोन उत्तर आहेत बरोबर. आर्य महिला समाज आहे आणि शारदा सदन बी आहे. ओके, म्हणजे शारदा सदन ही 1889ला स्थापन केलं होतं. हे कुठं केलं होतं? मुंबईला. ओके, आणि आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती पुणेला. ते होते 1881 ते 1882ला. कुठं 1882 1882. ओके, सेवा सदन म्हणलं तर हे रमाबाई रानडे, कन्फ्युजन करणारे क्वेश्चन आहे. सेवा सदन म्हणलं तर कोण आहे? रमाबाई रानडे. म्हणून तुम्हाला सांगायला रमाबाई रानडे. आणि हे त्याच्यानंतर बातमी सदन. ओके, बातमी सदन एक होती अंध मुलांसाठी, ती पण पंडिता रमाबाईंनी सुरू केली होती. ओके, त्यावर क्वेश्चन विचारतात. पहा, सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी सुरू केला? सेवा सदन म्हणल्यावर रमाबाई रानडे. यांनी परिचारिका म्हणजे नर्सिंग. ओके, नर्स म्हणू आपण त्याला, जे हॉस्पिटलमध्ये पाहतो आपण. हा अभ्यासक्रम सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी सुरू केला होता. कारण महिला सक्षम झाल्या पाहिजे, महिलांना काही नोकरी मिळाली पाहिजे, महिला वैद्यक क्षेत्रामध्ये पडल्या पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं? हा कार्यक्रम सुरू केला. कोणता? परिचारिका. ओके, हा अभ्यासक्रम सुरू केला. कोणत्या संस्थेच्या मार्फत? सेवा सदन संस्थेच्या मार्फत. सेवा सदन संस्था कोण स्थापन केली? रमाबाई रानडेने केली. पंडिता रमाबाई आपण पाहिलं. बातमी सदन. ओके, त्यानंतर काय? महिला आर्य समाजाची स्थापना, हे आपण काय पाहिलं? पंडिता रमाबाई. अजून काय पाहिलं पंडिता रमाबाईचं आपण? शारदा सदन. अजून पंडिता रमाबाईचं काय पाहिलं आपण? शारदा सदन. लक्षात ठेवा, लिहूनच घेतो ना. पंडिता रमाबाई म्हणलं पंडिता रमाबाई, कारण कन्फ्युजन होते रमाबाई नावामध्ये. पंडिता रमाबाई म्हणलं की इथं सरळ लिहून घ्यायचं शारदा सदन. एक काम महत्त्वाचं, शारदा सदन. अजून होतं यांनी महिला आर्य समाजाची स्थापना. हे 1889 विचारतात. महिला आर्य समाज, जे की स्वामी दयानंद सरस्वतीने स्थापन केला होता. आणि महिला आर्य समाज कोण स्थापन केला? पंडिता रमाबाई. 1882 पुणे येतं, हे मुंबई येतं. त्यानंतर तिसरं काम बातमी सदन, अंध मुलासाठी बातमी सदन. ओके, हे आहे पंडिता रमाबाईंचं कार्य. हे आहे पंडिता रमाबाईचं कार्य. आणि सेवा सदन जर म्हणलं तर रमाबाई रानडे, जे की त्यांनी कोणता अभ्यासक्रम सुरू केला होता? परिचारिका, नर्सिंग अभ्यासक्रम स्त्रियांच्या भवितव्यासाठी. पहा 34वा प्रश्न. मुस्लिम समाजातील धर्म सुधारणा करण्यासाठी कोणी सुरुवात केली? आणि बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी विचारतात ची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? अब्दुल लतीफ, नवाब अब्दुल लतीफ या व्यक्तीने केली. जे की मुस्लिम समाजामध्ये काय अंधश्रद्धा, रूढी परंपरा होत्या, शिक्षणासाठी त्यांचा पुरस्कार केला यांनी, जे शिक्षण घेत नव्हते. बरेच स्पर्धा पद्धती म्हणा, बऱ्याच गोष्टींना यांनी त्याच्याबद्दल सामाजिक प्रबोधन केलेलं आहे. कोण? अब्दुल लतीफ यांनी. तर लक्षात ठेवा, मुस्लिम समाजामध्ये जर समाज प्रबोधन, समाज कार्य जर कोणी केलं असेल तर अग्रगण्य व्यक्ती हा कोण आहे? अब्दुल लतीफ आहे. त्याला नवाब अब्दुल लतीफ म्हणायचे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. हा शेवटचा क्वेश्चन आहे आपला, 35वा क्वेश्चन. केशवपण करण्याची जी पद्धत होती ती बंद बनवून महात्मा फुले यांनी कोणता संप घडून आणला? ओके, कोणता संप घडून आणला? तर न्हावी,
नाभिकांचा समूह, नाव्यालाच नाभिक म्हणायचे. कारण त्यावेळेस एखाद्या स्त्रीचा जर विधवा स्त्रिया होत्या, त्यावेळेस पती जर वारला, ती विधवा झाली स्त्री, तर ती जर अद्रूप दिसावी, ती विद्रूप दिसावी, त्यासाठी एक अमानुष एक वाईट प्रथा म्हणू आपण त्याला, खूप वाईट प्रथा नावी, काय म्हणू, केशवपन. केशवपन म्हणजे स्त्रियांचे पूर्ण केस मुंडन करणं, आणि एक अमानुष क्रूर प्रथा होती की जी ती विद्रूप दिसली पाहिजे. आणि त्यासाठी पूर्ण नाभी समाजाला, पूर्ण नाभिक समाजाला महात्मा फुले यांनी संघटित केलं आणि त्यांचा संप घडून आणला. तर हे कार्य त्यांचं जवळपास 1853 ते 1864 ते 63च्या काळामध्ये झालं. या 10 वर्षामध्ये त्यांनी कुठेही काय करू दिलं नाही, केशवपन होऊ दिलं नाही. महात्मा फुलेचं अजून एक कार्य आहे, बाल प्रतिबंध गृह स्थापन केला होता. याच्यावर प्रश्न विचारतात. बाल प्रतिबंध गृहाची स्थापना कोण केली होती? हे केली होती महात्मा फुलेंना 1863 काय होतं बाल प्रतिबंध गृह? जे काही विधवा स्त्री आहेत, जे काही कुमारिका माता आहेत, त्यांच्या लेकराचं पालन पोषण करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. याच्यामध्ये बाल प्रतिबंध गृह, याच्यावर प्रश्न विचारतात. बाल प्रतिबंध गृहाची स्थापना कोण केली? तर महात्मा फुलेची. केशवपनी प्रथा बंद कोण केली किंवा त्यांचा संप कोण घडून आणला? नाभिकांचा महात्मा फुले. त्यांना संघटित करून पूर्ण पुण्यामध्ये हा संप घडून आणला होता. पहा अजूनही तुम्ही जर आपल्या कल्पतरू पॅटर्न या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ मिळवा. आम्ही तुमच्यासाठी असा चांगला कंटेंट बनवतो, चांगले प्रश्न आणत आहोत. यातून तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल आणि तुमचा 100% जर तुम्ही कल्पतरूला फॉलो केलं तर रिझल्ट येण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू. ओके, धन्यवाद.